बातमी आहे संमेलनाची। गौरवशाली मराठवाड्याच्या मातीसाठी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा यांना मानवंदना देण्यासाठी मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा अमृत महोत्सव मराठवाडा मुक्तीसंग्राम भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा अमृत महोत्सव वर्ष नवीन संकल्प 2023 निमित्ताने मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ जन्मस्थळ ते समाधीस्थळ पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रा जन्मभूमी कर्मभूमीतील भेटीगाठी आपली माती आपली माणसं भव्य दिव्य मराठवाडा संमेलनाचे आयोजन रविवार दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान पूर्णानगर पिंपरी चिंचवड पुणे 18 या ठिकाणी मराठवाडा जनविकास संघ व मराठवाडा भूमिपुत्र पिंपरी चिंचवड शहर जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला होता। नवीन वर्ष नवीन संकल्प मराठवाडा संमेलनामध्ये पुणे पिंपरी चिंचवड नवी मुंबई मराठवाड्यातील 8 जिल्हे मराठवाडा नावाशी संबंधित 50 विविध संघटनांच्या सामाजिक बांधिलकीने मराठवाड्याच्या मातीसाठी एकत्रित आले होते। मराठवाडा संमेलनाचे उद्घाटन मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचे वंशज ॲडव्होकेट GR देशमुख सुधीर बिंदू डॉक्टर विवेक मुगळीकर उदय वाईकर सुभाष जावळे दिलीपराव बारडकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने करण्यात आले। चक्रा मारल्या 2 चक्रा मारल्या सगळ्या मराठवाड्यामध्ये की आपल्याला एकत्र आलं पाहिजे। आपण सगळ्यांनी मिळून या विषय हातात घेतले पाहिजे। आपल्याला अनुशेष भरून काढायचा आहे तो आपल्याला भरून काढता आला पाहिजे आणि जे जबाबदार शासन आहे निश्चित स्वरूपामध्ये तुमच्या बरोबर नागपूर करार केलेला आहे त्या कराराची अंमलबजावणी त्यांनी काटेकोरपणाने केली पाहिजे। दिलेली वैधानिक विकास मंडळ तुम्ही बंद करायला लागला। मागास भागाचा विकास सेवा म्हणून विशेष पॅकेज देण्याचा तर सोडा जे दिलेलं आहे ते काढून घ्यायला लागलेला आहात आणि आम्ही दुसऱ्याला दोष देणार नाहीये। दुसऱ्याच्या घरात लेकरं कसे खेळायला लागलेले आमच्या भगिनींची माफी मागतो मी खरं म्हणजे कसे खेळायला लागलेले एवढा वाडा कसा लेकरांना भरायला लागलेले तर आमच्याकडे का लेकरं नाही आमच्या वाड्यात का लेकरू नाही तर आमचा कारभारी शंड आहे। कुठून लेकर होतात आमचे राजकारती 4 मुख्यमंत्री झाले। कुठे गेला विकास मराठवाड्याचा? खरं म्हणजे राजकीय व्यासपीठ नाहीये परंतु कुठेतरी झिंजडावं लागणार आहे आपल्याला की ज्यांनी कर्तव्य केलेलं नाहीये तुम्ही त्या कर्तव्यापासून विसर पडलेला आहे। किती अधिकारी आपले असायला पाहिजे होते त्या नागपूर कराराप्रमाणे किती सचिवालयामध्ये आपले अधिकारी असायला पाहिजे होते नोकरीमध्ये आपला किती वाटा असायला पाहिजे होता आणि अनुशेष भरून काढतो वेळी विधिमंडळामध्ये दरवर्षी किती अनुशेष भरून काढला याच्यासाठी देखील मूल्यमापन व्हायला पाहिजे होतं हे करारामध्ये असताना। आणि मी खरं तर म्हणजे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की नितीन चिलवनच्या या प्रयत्नासाठी आपण सगळ्यांनी एकदा बरोबर काढावा। आणि मी कधी आपण म्हणतो की आपण उशिरानं स्वातंत्र्य झालं त्याचं कारणच असं आहे की मराठवाड्यातला माणूस थोडं उशिरा पेटतो आणि पेटला की विजत नाही। आणि नितीन बिचारा आम्ही गेले 25 वर्ष ओळखतो म्हणजे कायम एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण धडपडणारा त्याचं काय फळ मिळणार आहे याची कधी अपेक्षा नाही। आज आपण जे बसलो तो पहिल्या दिवसापासून म्हणतो की आपण किती संख्येनं जमलोय त्याच्यापेक्षा किती क्वालिटीचे माणसं आहे आणि एवढ्याने जरी ठरवलं म्हणजे त्याची संकल्पना तुम्ही बोलता बघितलं की विषय छोटा नाही करत म्हणजे राष्ट्रपती मुर्मूपर्यंत आपण पोहोचलो नाही। 75,000 लोकांच्या समोर वंदे मातरम तुम्ही विचार करा की आपण त्याच्यानंतर रामानंदाचं जन्मस्थळ ते समाधीस्थळ आपण कल्पना करा म्हणजे आपण कधी म्हणजे मलाही म्हणत होतं की मी आता लोहा कंधारमधून मी पुढचा उमेदवार म्हणून मी फिरतोय तेव्हा तिथलं बघितलं तर मला त्याने सांगितलं आता तुमच्या तालुक्यामध्ये राठी या गावामध्ये स्वातंत्र्य सैनिक आहे म्हणजे अनेक म्हणजे तिथे शहीद झालेले लोक आहेत मग एवढा इतिहास माहिती असतो। माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हा जो कार्यकर्ता बिचारा प्रामाणिकपणे धडपडतो। तुम्ही काही जास्त बोलत नाहीत माझे मोठे बंधू गुरुवर्य दादा बोलतील पण आता नितीनजींना सांगितलं म्हणून मी बोलतो। आज आपलं इंग्रजी महिन्याप्रमाणे नवीन वर्ष आहे या निमित्त माझ्या समोर बसलेल्या बंधू भगिनी माता पिता युवकांना सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। सर्वांचं जीवन सुखमय आनंदमय आरोग्य दीर्घायुष्य जावो अशी विठुरायाचरणी प्रार्थना करतो आणि आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो। आणि आज जो हा नितीनजींनी कार्यक्रम घेतलेला आहे नितीनजी म्हणजे पुढं नाव आहे पण त्याच्याबरोबर आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे। ठीक आहे नितीनजी आता बोलले नावाचा काय विषय एवढा मोठा नसतो कारण
आपण जवळजवळ तसं पाहायला गेलं तर पिंपरी चिंचवडमध्ये 3.5 लाखाच्या पुढं बंधू भगिनी आहोत. तर नावापेक्षा आपण एकनाथ दादांना आपण पुढं करून आपण सर्वजण त्यांना साथ देऊया, नितीनजींना साथ देऊया. जेवढे स्टेजवरती समोर बसलेले दादांना आम्ही आहोत, तेवढे समोर बसलेले माझे माता पिता बंधू आपणही तेवढे मान्यवर आहोत. तर जो आज नितीनजीने दादांनी जे हा कार्यक्रम हातात घेतलेला आहे त्यांना आपण भरभरून साथ देऊया, श्रम देऊया. आणि जे काय आपलं मराठवाडा भवनाचं स्वप्न आहे आणि आपलं मराठवाडा एक संघटन एकत्र होऊन पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता येणाऱ्या 2023 मध्ये दादाच्या मार्गदर्शनाखाली माझं असं वैयक्तिक मत आहे 25 ते 30 नगरसेवक आपण पण गावांना ही गोष्ट चूक आहे. इंग्रजांविरुद्ध निजामाविरुद्ध सगळ्यात पहिल्यांदा कुठं उठाव झाला असेल तर तो मराठवाड्यात झाला. मराठवाड्यामध्ये परळीजवळ डाबी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये धर्माजी प्रतापराव नावाच्या एका शूर सरदाराने निजामाच्या सैन्याच्या विरोधात बंड केलं. निजामाच्या सैन्याला सळो का पळो करून सोडलं. जेव्हा निजामाच्या लक्षात असं आलं की हा धर्माजी प्रतापराव आणि त्याच्या बंधूंचं सैन्य आपल्या काबूत येत नाही, तेव्हा त्यांनी इंग्रजांना विनंती केली की माझ्या राज्यात बंड झालंय आणि हे बंड थांबवायसाठी तुम्ही तुमची एक तुकडी माझ्याकडे पाठवा. 31 जुलै 1818 साली डाबी या गावाचा फळ नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याची एक तुकडी आली. 4 दिवस युद्ध झालं आणि 4 दिवसाच्या युद्धानंतर धर्माजी प्रतापरावचं बंड त्या ठिकाणी त्यांची हत्या करून थांबवण्यात आलं. आपल्याला 1857चा उठाव माहिती आहे. आपण 1857च्या उठावाच्या